आय वॉज गॉन. म्हणजे अंगावर तर शहारे होतेच, पण मला हे रिअलिस्टिक वाटत नव्हतं. म्हणजे एखाद्याचं कॅरेक्टर माझ्या समोर आलं तर त्या कॅरेक्टरला मी सर्च करायची किंवा मग मी जाऊन बाहेर बघायचे. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्र रिजनल मध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि आज आपल्या सोबत आहे आई तुळजाभवानी या मालिकेतील ऍक्ट्रेस म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या पूजा काळे. चला तर मग त्यांच्यासोबत आई तुळजाभवानी या मालिकेच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. कसं वाटतंय तुम्हाला आमच्यासोबत संवाद साधताना? खूपच मस्त वाटतंय. आणि पहिल्यांदा आपण असं कम्युनिकेट होतोय तर कसं वाटतंय? छान वाटतंय. आणि झूम मध्ये आय गेस मी पहिल्यांदाच हे करतेय. हो. हो. हा, तर असा पहिलाच माझा इंटरव्ह्यू होतोय ऑन फोन. तर छान वाटतंय, काहीतरी वेगळं. आणि एक कलाकार म्हणून आई तुळजाभवानी पात्र साकारताना काही अनुभव तुमचा आहे का? त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? अनुभव तर खूप आलेत. मी माझी सगळ्यात पहिली मेमरी सांगू शकते तुम्हाला. जेव्हा सिरियल सुरू झालेली आणि पहिलाच असुर होता ज्याला मला मारायचं होतं. मला जेन्युअनली असं आतून वाटत होतं की पूजा कंट्रोल, तू देवी नाहीये, तू ऍक्टिंग करते, हे मला स्वतःला सांगावं लागायचं. कारण कुठेतरी ते असुरांना मारताना किंवा ते देवीचं रूप घेताना असं अंगावर काटे येतात आणि ते रिअल मध्ये कुठेतरी कन्वर्ट होतं. तर मग स्वतःला खूप कंट्रोल करावा लागतो. पण तो क्षण खूप असा भारावून जाणारा असतो. तेव्हा कळत नाही की आपण काय करतोय. तर तो माझा सगळ्यात मेमोरेबल शॉट होता माझा पहिला असुर सोबत. आणि तुम्ही मालिकेमध्ये म्हटलं तर स्वप्नील राजशेखर, शशिकांत गंधे आणि सोनाली पाटील असे ज्येष्ठ कलाकारांसोबत तुम्हाला काम करायचा एक वेगळा अनुभव येतो. तर त्याबद्दल काय सांगणार तुम्हाला? की काही वेगळी एक दडपण येतंय का स्वतःवरती की एवढ्या ज्येष्ठ कलाकारांसोबत काम करायचं आहे? सुरुवातीला यायचं असं की अरे, एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायचं आपल्याला. कारण की मी कधी ऍक्टिंग शिकलेले नाहीये किंवा मी कधी म्हणजे माझ्यासाठी खूपच नवीन होतं हे ऍक्टिंग, डायलॉग बोलणं वगैरे. तर सुरुवातीला असं व्हायचं, मला यायचं दडपण त्यांच्यासोबत करताना. पण हळूहळू मी स्वतःला पण डेव्हलप केलं आणि चार गोष्टी इतरांकडून पण आपल्याला मिळायला लागल्यावरती आपण अजून स्वतःवरती वर्क करू शकतो. तर स्वप्नील दादासोबत, सोनाली ताईसोबत, म्हणजे प्रत्येकासोबत काही ना काही मला वेगळं शिकायला मिळतं. नंतर शॉर्ट्स देताना रिॲक्शन कसे देतात, हे मला हम्म. खूप शिकायला मिळालंय सगळ्यांकडून. आणि ही मालिका अशी आहे की ह्याच्यामध्ये नवीन नवीन देव्या येत असतात किंवा रोज कोण ना कोण नवीन असतं. तर मग एक वेगळी एक्साइटमेंट पण असते की आज सेटवरती कोण येणार आहे, आज मी कोणाला भेटणार आहे किंवा आज कोणासोबत काम करता येणार आहे. कधी कधी खूप क्राऊडेड असतं, म्हणजे गावातले लोक जवळजवळ 10-15 ज्युनियर्स असतात वगैरे. तर खूप एक्साइटमेंट असते की आज काय होणार आहे, आज काय होणार आहे. सारखे ट्विस्ट असतात, तर मजा येते. तर आणि मालिका जेव्हापासून सुरू झाली तर प्रेक्षक तुम्हाला भेटतात, त्यांचा तर रिस्पॉन्स येतोय, पण सेटवर किंवा बाहेर कुठेतरी जर प्रेक्षक तुम्हाला बघतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते त्यांच्या प्रती? आणि त्यांना बघून म्हणजे असं इमोशनल वाला काही असा किस्सा आहे का जो तुम्ही आमच्यासोबत शेअर करणार? आहे आहे. आता रिसेंट पण आहे आणि सगळ्यात पहिला किस्सा मला बोलायला आवडेल. मी गेलेले सलोनला आणि सलोनमध्ये नुकतेच टेलिकास्ट माझे सुरू झालेले. त्यामुळे लोक पटकन ओळखतील मला, नाही ओळखतील मला ह्याचा अंदाज नव्हता. मी सलोनमध्ये गेले, सगळं झालं, मी तिथनं निघाले आणि मागून 2-3 पोरं धावत आले, लहान मुलं आणि त्यांचे मम्मी वगैरे सगळेजण होते की तुम्ही आई तुळजाभवानी आहात ना. मला असं झालं, ओ माय गॉड, यांनी मला ओळखलं. म्हणजे ते एक्सपेक्टेड नव्हतं की ते लोक मला ओळखतील, कारण की हा मेकअप खूप हेवी असतो, त्यामुळे पटकन कोणी हो. ओळखत नाही. हो. तर मला खूप असं छान वाटलं आणि त्या लोकांनी येऊन फक्त विचारलंच नाही, तर डायरेक्टली पाय पकडले की आई, आमची आई कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, आम्हाला आमच्यावरती आशीर्वाद असू द्या. मला असं झालं, ओ माय गॉड. म्हणजे प्रेक्षक मला भेटून त्यांना जेवढं भारावून जातं ना, तेवढं मला त्यांना बघून हो. भारावून जातं. मला खूप असं आतून हे होतं. म्हणून खूप छान माझे असे मेमरीज आहेत सगळ्यांसोबत. तर आता तुम्ही एक पौराणिक मालिका आहे ही आणि एक आई तुळजाभवानी म्हणजे एक मुख्य पात्र आहे. तर ते पात्र साकारताना एक कलाकार म्हणून स्वतःमध्ये काही बदल झालाय का तुम्हाला? आणि प्रचंड बदल झालेत, प्रचंड. कारण आता जर बघितलं, डे वनचं शूट आणि आत्ताचं शूट, आम्ही सुरुवातीला थोडंसं सेट होण्यासाठी मला वेळ लागलेला, कारण की हे क्षेत्र माझं नव्हतं. त्यामुळे हम्म. मला थोडंसं व्हायचं की अरे आता कसं होणार, तसं होणार. माझी सगळ्यात वर्स्ट मेमरी आहे की सुरुवातीला शूट सुरू असताना माईक यायचा, माईक लावायला, तेव्हा मला असं धडधड व्हायचं, शिट, माईक आला, आता काय करायचं, स्क्रिप्ट आले, आता काय करायचं. पण आता त्याच्यापेक्षा दुप्पट जोश मध्ये, अरे माईक आला, अरे स्क्रिप्ट आलं, असं म्हणजे
छान वाटतं आता. खूप शिकत शिकत एक 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 टप्पा पार करत करत आता मी हम्म. इथपर्यंत पोहोचले की काय बोलायचंय, चला करूया, काय करायचं, चला करूया. खूप एक्साइटमेंट असते शूटसाठी आता. आणि मालिकेमध्ये तुळजाईचं बालपण, नंतर मग किशोर अवस्था, मग तारुण्य आणि आता तर लग्न सोहळा होतोय. लग्न तर सोहळा. कसा होता तो प्रवास? हा प्रवास आता मी एक असं बोलेन की मी आई तुळजाभवानीची भूमिका तर साकारतेय, पण हम्म. ह्याच्यामध्ये मी फक्त एक भूमिका नाही साकारत आहे. मी ह्याच्यामध्ये आजी बनलीये, मी ह्याच्यामध्ये मुलगी बनलीये, मी ह्याच्यामध्ये बहीण सुद्धा बनलीये, मी म्हातारी सुद्धा बनलीये. त्यामुळे हो. मी एक पात्र करतेय असं नाही बोलू शकत, मी अनेक पात्र करतेय. मी फक्त आई तुळजाभवानी नाही बनले, मी 3.5 शक्तीपीठामधले सगळ्या देव्या पण बनलीये. त्यामुळे हम्म. कधी पार्वती बनणं, कधी तुळजा, कधी गावकरी तुळजा, कधी म्हातारी तुळजा. त्यामुळे खूप टास्किंग मला मिळालेत की पहिलीच सिरियल, पहिलीच मालिका, पहिलंच ऍक्टिंग आणि त्याच्यामध्येच मला एवढं काय काय शिकायला मिळालंय की असं वाटतं की सिरियसली देवीचा खरंच आशीर्वाद आहे माझ्यावरती, म्हणून मला एवढं सगळं पहिल्याच सिरियल मध्ये शिकायला मिळतंय. क्रोमा, एक तर क्रोमा खूप अवघड असतो कारण की सगळं ग्रीन असतं, आपल्याला सगळं युजल स्वतःमध्ये डेव्हलप करावं लागतं की अरे इथे आता पाणी वाहतंय, इथे झाडं आहेत, इथे पक्षी आहेत, सगळं इमॅजिन करून मग ते आपल्याला ऍक्ट करावं लागतं. तर मी खूप ब्लेस्ड फील करते की पहिल्याच मालिकेमधून मला एवढं काही शिकायला मिळालंय की शब्द हम्म. नाहीये माझ्याकडे. आणि तुम्ही पर्सनली तुळजापूरला कधी भेट वगैरे दिलीये का? हो, आम्ही दरवर्षी जायचो तुळजापूरला, कारण तुळजा देवी आमची सुद्धा कुलदेवी आहे. तर आम्ही दरवर्षी जायचो. पण जेव्हा सिरियल सुरू झाल्यानंतर मी पहिल्यांदा भेट द्यायला गेली तिला, हम्म. कधीच अंगावर पण काटा येतोय मला. मला कधीच असं मी इमॅजिन नव्हतं केलं की मी तिचीच तीच भूमिका साकारते भूमिका. आणि ती तिच्याच समोर गेली. माझी आत्ताची एक मेमरी आहे. आम्ही चॅनल तर्फे गेलेलो सगळेजण हो. दर्शनाला. तर आणि नुकतंच आमचं असं शूट झालेलं की आता माझा राजप्रसाद बांधलेला आहे. इथे आता मला माझं झोपायचं बेड आहे, इथे ते आहे, हम्म. इथे ते आहे. तर आम्ही आता तुळजापूरला गेलेलो तेव्हा मला असं झालं की मी माझ्या घरी आलीये. आय नो ही भूमिका आहे, पण ती कुठेतरी ही भूमिका मी जगतीये. मी हम्म. 12-12, 13-13 तास मी तुळजा बनून फिरते. मी पूजाला पूर्णपणे साईडला ठेवून मी तुळजा बनून तिचं आयुष्य जगते की तिने काय काय सहन केलंय, तिने काय काय बघितलंय. त्यामुळे कुठेतरी तिथे गेल्यावर मला असं वाटत होतं की अरे हा तर माझा बेड आहे. इथे मी हे करायची, तिथे मी ते करायची. खूप असं रिलेटेबल वाटत होतं मला की हे माझंच आहे का? पण फिलिंगच वेगळी आहे ती, खूप वेगळी. आणि जेव्हा मी ज्या क्षणी मूर्तीच्या समोर आले, मी बघत बसले तिला की हे खरंच घडतंय, मी तुझी भूमिका साकारतेय, हे सगळं तू सहन केलंय, तू हे सगळं कसं सहन, म्हणजे कुठेतरी आम्ही संवाद साधतोय आतल्या आत, असं जाणवत हम्म. होतं मला. तर ती फिलिंगच खूप वेगळी आहे. आणि आता मालिकेचा ट्रॅक आहे तर महादेव आणि तुळजाई यांचं लग्न सोहळा होणार आहे. तर प्रेक्षकांना ह्याच्यामध्ये खास असं काय पाहायला मिळणार आहे? खास प्रचंड काय काय बघायला मिळणार आहे, प्रचंड. आता युजली शूटिंगसाठी 70 to 80 क्राऊड असतो इकडे, पण आता हम्म. लग्नाच्या सोहळ्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 माणसं आहेत सेटवरती. जवळजवळ 35 to 40 नवीन नवीन साड्या, नंतर भरपूर सारे ज्वेलरीज, म्हणजे भव्य दिव्य सोहळा आहे हा. म्हणजे आम्हाला खरं खरं वाटतंय की ते खरंच आता लग्न आहे कोणाचं, किंवा खरं खरं लग्नाचं घर आहे. आता बरेच प्रोमो वगैरे पण झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये पण सजताना मला असं वाटायचं की मी खरंच नवरी बनली, माझं खरंच लग्न होतंय. भलेही आता हे आपण ऍक्ट करतोय, पण कुठेतरी मनामध्ये असं नर्वसनेस होत आहे, लग्न आहे, लग्न आहे. पण खूप छान वातावरण आहे इकडे, खरंच लग्न घर वाटतंय हे. तर अनेक देव्या येणार आहेत, अनेक लोक असतील, नवीन नवीन जे आपल्या ओळखीचे ऍक्टर्स आहेत ते ऍक्टर्स पण व्हिजिट देणार आहेत. त्यामुळे खूप बघण्यासारखा प्रोग्राम असणार आहेत. हळदी, नंतर हिरव्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, हम्म. सगळं सगळं जे आपलं जे नॉर्मली आपण लग्नात करतो हो. ते सगळे सोहळे हो. असणार आहे. तर फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आपण नॉर्मल आयुष्यात जे आपलं लग्न असतं, सेम लग्न हम्म. देव्यांच्या ह्याच्यामध्ये कसं असतं. तर हे ड्रास्टिक चेंज तुम्हाला बघणार आहे की देवी लोक वगैरे कसे लग्न करत असतील, काय असेल त्या काळातलं. कारण बरंच रिसर्च करून वगैरे हा सगळा सोहळा पार पाडणार आहे. तर आता तुळजाभवानी वधू परीक्षेला बसली आहे, खरं म्हणलं तर वधू होणार आहे ती. आणि हं. तिचं लुक म्हणजे तिचे दागिने, पोशाख कॅरी करणं खूप डिफरंट आहे. तर त्यामागचा काय वेगळा अनुभव आहे, काय किस्सा आहे का त्यासोबतचा? तुळजाभवानीचं जेव्हा लुक टेस्ट झालेली,
तेव्हा म्हणजे एकतर देवीला चेहरा अजूनपर्यंत मिळालेला नाहीये की देवीचा चेहरा कसा असेल वगैरे. कुठेतरी सगळ्यांना म्हणजे जेवढे प्रेक्षक आहे किंवा जेवढे पण सगळे बघतात, तर कुठेतरी त्यांना माझ्या फेसमधून देवी दिसते. एक किस्सा आहे. माझे मामा आहेत, ते दरवेळेस पूजा करताना देवाऱ्यातल्या देवघरी तुळजाभवानीची मूर्ती दिसली ना, तर त्यांना मी आठवते. हे मला अनेक लोक बोलतात की तुळजापूरला गेलो की आम्हाला तूच दिसते, तुळजादेवीला बघितलं की आम्हाला तूच दिसते. तर हे ऐकून मला असं म्हणजे खरंच मी बोलू शकते की मी खरंच ब्लेस्ड आहे की देवीने मला निवडले तिची सेवा करून घेण्यासाठी, घरोघरी तिची महात्म्य, तिचं स्टोरी पोहोचवण्यासाठी. तर मला खूप असं लकी फील होतं. आणि राहिली गोष्ट ते ज्वेलरीजची, पहिल्यांदा जेव्हा मी लुक टेस्ट मध्ये पूर्णपणे रेडी झाले होते आणि मी मला आरशासमोर बघितलेलं, मी आय वॉज गॉन. म्हणजे अंगावर तर शहारे होतेच, पण मला हे रिअलिस्टिक वाटत नव्हतं की ही खरंच मी आहे. म्हणजे कवड्यांची ती माळ, नंतर ते इकडचं म्हणजे हे ऑलमोस्ट सोन्याच्या पाणीने बनलेलं होतं सगळं. तिचे कानातले, तिची हेअर असे लांब मोकळे केस, ज्या पद्धतीची तिची साडी ड्रेपिंग केलेली असते. तर हे खूप भारावून जाणार होतं. म्हणजे शब्द नाहीयेत माझ्याकडे ह्याला, पण तुम्ही समजू शकता मला काय बोलायचंय. आणि एक वेगळी भूमिका साकारताना, तुळजाईची भूमिका साकारताना भाषा, देहबोली, त्यांचं जे पर्सनॅलिटी पूर्ण ओव्हरऑल असतं, की प्रेक्षकांना पण वाटलं पाहिजे की अरे हा, आमच्या समोर जे आहे ते तुळजा भवानीच्या रूपामध्ये आहे. तर ते साकारताना काय म्हणजे काय वाटलं होतं? सुरुवातीला खूप टास्किंग होतं, कारण की खूप मला स्वतःवरती वर्क करावं लागलं, कारण की मी मूळ आहे साऊथची. त्यामुळे मराठीसाठी माझा थोडासा हे कमी आहे. तर त्यामुळे मी बरेच पुस्तकं वाचले, आ इ ई पासून सुरू केलं. नंतर तुळजाईचं महात्म्य प्रचंड वाचलं, म्हणजे खूप अभ्यास केला त्यावर. इकडं रिसर्च कर. नंतर लाठीकाठी शिकली, कारण की लढाई सगळ्यात मेन आहे. लढाई पोस्चर कसा असायला पाहिजे. मी स्वतः भरतनाट्यम डान्सर आहे, त्यामुळे मला कुठेतरी तो सेन्स आहे बॉडी लँग्वेजचा. तर खूप अभ्यास करावा लागलं, खूप वाचावं लागलं की आता जर मी म्हातारी बनले, तर म्हातारी बनल्यावरती म्हातारे लोक कसे बोलतात किंवा कसे चालतात. म्हणजे एखाद्याचं कॅरेक्टर माझ्या समोर आलं, तर त्या कॅरेक्टरला मी सर्च करायची किंवा मग मी जाऊन बाहेर बघायचे, कोण कसं चालतंय, कोण कसं बोलतंय. प्रत्येकाची बोलण्याची टाईप वेगळी आहे, चालण्याची टाईप वेगळी आहे, बॉडी लँग्वेज वेगळी आहे. तर मग प्रत्येक कॅरेक्टर, जेवढे पण कॅरेक्टर आता माझ्या समोर आलेले आहेत, त्या प्रत्येक कॅरेक्टरचा मला वेगवेगळा अभ्यास करून मग ते प्रेझेंट करावं लागायचं. टास्किंग होतं, पण खूप मजेशीर आहे. तुळजाभवानीची अशी एखादी कथा ज्या मालिकेत थ्रू तुम्हाला देखील कळाली आणि ती तुम्ही आमच्या ऑडियन्सना देखील सांगाल? ऍक्च्युली संपूर्ण कथाच, डे वन पासून ते डे आतापर्यंत, तुळजाई कधी तिचं मूल नाही हे करू शकली, ती स्वतः कधी आई नाही बनू शकली, पण ती जगाची आई कशी झाली, सगळे तिला आई कसे बोलायला लागले. तिला शाप मिळाला होता की तुला कधी मूल होणार नाही म्हणून, पण मग तिचं स्थान शोधण्यासाठी ती पृथ्वीवर आली, तिने अनुभूतीला वाचवलं, तिथून तिला आई म्हणणं सुरू झालं. मग तिथे छोटी तिला उमा नावाची मुलगी मिळाली, तिने तिला सांभाळलं, मग ती पण तिला आई बोलायला लागली. म्हणजे स्वतःचं मूल नसताना अख्खं जग तुम्हाला आई म्हणतंय, ती काय ग्रेट थिंग असेल. नंतर तिने स्वतः पण जन्म घेतला पृथ्वीवरती जगदंबा म्हणून. मग ती अचानक आई बनून ती लगेच मुलगी बनली. आणि आता असा सिक्वेन्स चालू आहे की माझं लग्न आहे आणि जगदंबा रूपामध्ये माझी जी आई होती म्हणजे गंगाई, आता ती पण आली आमच्या राजवाड्यात लग्नासाठी. तर इथे इथे वेगळं टास्किंग आहे की आता मी एकीकडे मी सगळीकडे जगाची आई आहे, सगळे मला आई म्हणतायत, तुळजाई तुळजाई म्हणतायत. आणि इकडे मी सगळ्यांची राणी असली, आई असली, तरी मी जेव्हा माझ्या आईकडे म्हणजे गंगाईकडे बघते, तर तिथे मी कुठेतरी छोटी मुलगी होऊन किंवा तिची इकडचं माझं कॅरेक्टर लगेच बदलतं. तर हे खूप गमतीशीर आहे, लोकांना हे खूप आवडतंय. आणि की एकीकडे मी आई राजा बनते आणि एकीकडे मी लगेच वळले की मी लगेच मुलगी बनते. तर हे खूप आवडतंय प्रेक्षकांना. आणि हे नक्की बघा, कारण की खूप वेगळं वेगळं काय 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 ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. स्टोरीज खूप वेगळे वेगळे दिसत आहेत. आणि आमच्या ऑडियन्सना एखादा मेसेज काय देणार तुम्ही मालिकेच्या थ्रू? मालिकेच्या थ्रू मी आता तुम्हाला हेच मेसेज देऊ शकते की आता जो लग्न सोहळा सुरू होणार आहे, तो प्रचंड भव्य दिव्य असणारे, बघण्यासारखा असणारे, अनेक कॅरेक्टर,
वेगवेगळ्या साड्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या, एक साड्या म्हणजे एक नऊवारी झाली, मग एक वेगळी अजून कोणती तरी साडी, म्हणजे प्रत्येक जेवढे पण साड्यांच्या स्टाईल आपण लुक टेस्टला आम्ही सगळ्या साड्या ट्राय करतोय. त्यामुळे एक वेगळी एक्साइटमेंट आहे. मेकअपची वेगळी, ज्वेलरीची वेगळी, हेअरस्टाईल वेगळं, पोशाख वेगळा. तर हे सगळं खूप बघण्यासारखं असणार आहे. मग पुढे काय काय ट्विस्ट येतात लग्नामध्ये. देवांमध्ये चुड्यांचा कार्यक्रम कसा होतो, हळदीचा कार्यक्रम कसा होतो, तर हे सगळं खूप वेगळं असणार आहे आणि खूप एक्साइटिंग असणार आहे. तर मी प्रेक्षकांना हेच सांगेल की तुम्ही बघत राहा आई तुळजाभवानीचं लग्न कसं होणार आहे, पुढे काय काय स्टोरीमध्ये येणार आहे. खूप आवडेल तुम्हाला आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं थँक्यू. तुमच्यासोबत बोलून आणि आपण असंच पुन्हा काहीतरी घेऊन परत येऊया. नक्कीच. थँक्यू.